नमस्कार, मी पूजा. तुमचं माझ्या दिव्यांकुर किचन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर आज आपण हॉटेलसारखी हैदराबादी पनीर रेसिपी पाहणार आहोत. तर पाहू शकता भाजीचा रंग किती सुरेख असा आला आहे. ही हैदराबादी पनीर रेसिपी हॉटेलपेक्षा पण सुरेख घरी बनवू शकता, अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात आणि काय काय साहित्य लागते ते बघूयात. तर मी इथे हैदराबादी पनीर बनवण्यासाठी पनीर घेतलेला आहे. हे पनीर अर्धा किलो आहे. तर मी इथे 3 ते 4 जणांची भाजी बनवणार आहे, त्यामुळे मी इथे अर्धा किलो पनीर घेतलेला आहे. त्या पनीरचे मी असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत. आपण हैदराबादी पनीरची रेसिपी पाहतोय, त्यामुळे मी इथे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करू शकता. आता हे पनीर आपण तळून घेऊयात. तर पनीर तळण्यासाठी मी इथे कढई गॅसवरती छान तापवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे मी. तर तुम्ही तेलाऐवजी तूप देखील इथे वापरू शकता. आता तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पनीर फ्राय करून घेऊयात. तर मी इथे एक एक करून पनीर सगळे टाकून घेतलेले आहेत कढईमध्ये. आता हे पनीर डायरेक्टली हलवायचे नाहीत, खूप हलक्या हाताने आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचे आहेत. पनीर तळताना जर तुम्ही जास्त ते हलवले तर ते पनीर तुटू शकतात, कारण तेलामध्ये पनीर टाकल्यावरती पनीर खूप सॉफ्ट होतात. त्यामुळे पनीर तळताना इथे काळजी घ्यायची आहे की ते अगदी अलगद हाताने आपल्याला पलटून घ्यायचे आहेत आणि एकदम अलगद हाताने ते आपल्याला पलटी करून छान फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघू शकता मी इथे 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत आणि पनीर छान फ्राय करून घेतलेलं आहे. आता हे फ्राय झालेलं पनीर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. पनीर काढल्याच्या नंतर आपण ते गरम पाण्यात टाकून घेणार आहोत. तर मी इथे पनीर काढून घेतलेलं आहे. आता हे पनीर गोमट पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. गोमट पाण्यामध्ये पनीर टाकल्याने ते सॉफ्ट राहतं, कडक अजिबात होत नाही. तर त्यानंतर आपण आता मसाला भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तर मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत अशा प्रकारे. आता ते मी कढईमध्ये टाकून घेत आहे. तर हे कांदे पण आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत. कांदा आपला हलकासा सोनेरी कलर पर्यंत भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आलं टाकून घ्यायचं आहे, 3 ते 4 तुकडे. मी इथे 1 इंच आलं वापरलेलं आहे. त्यानंतर इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामधनं मी फोडून घेतलेल्या आहेत, नाहीतर तेलामध्ये त्या फुटू शकतात. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 10 ते 12. आता हे छान आपल्याला 1 ते 1.5 मिनिटांपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे. मसाला आपल्याला 1 ते 1.5 मिनिटापर्यंत छान परतवून घ्यायचा आहे. तर बघू शकता 1 ते 1.5 मिनिटं झालेली आहेत आणि आपला मसाला छान असा परतलेला आहे. आता हा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मी इथे हा मसाला सगळा काढून घेतलेला आहे. जास्त डार्क रंगापर्यंत भाजायचा नाही, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये फ्रेश हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे 1 मूठभर. आणि त्यानंतर मी इथे काही पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. माझ्याकडे पुदिना कमी होता, मी हा पुदिना घरचा वापरलेला आहे. तुम्ही जास्त टाकू शकता ह्याच्यामध्ये. पुदिना 1 वाटीभर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता हे वाटण छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे भाजीमध्ये टाकण्यासाठी दही घेतलेला आहे. तर मी ह्या चमच्याने मोजून इथे 4 ते 5 चमचे दही घेतलेला आहे मी हे. आता हे दही आपण साईडला ठेवून घेऊयात. तर इथे बघू शकता मी मसाला या प्रकारे छान बारीक वाटून घेतलेला आहे. पाणी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा मसाला छान बारीक वाटून घ्यायचा आहे. अशा प्रमाणे मी ज्याप्रमाणे मसाला वाटून घेतलाय त्याप्रमाणे हा मसाला वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यात 2 चमचे मी तूप टाकून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 तेजपत्त्याची पानं टाकलेली आहेत, 2 दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत, 2 ते 3 विलायची टाकलेली आहे, 2 ते 3 लवंगा टाकलेल्या आहेत, 2 ते 3
मिरे टाकून घ्यायचेत आणि 2 लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत मी त्याच्यामध्ये। त्यानंतर 1 चमचा जिरे टाकायचे आहेत। जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। हा मसाला आपल्याला छान आता मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित। हा मसाला आपल्याला छान 1 ते 2 मिनिटांपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे। त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्याच्या नंतर 1 ते 2 मिनिटं आपल्याला छान हा मसाला परतवून घ्यायचा आहे। मसाला परतवत असताना आदनमधनं त्याला चेक करायचं आहे, नाहीतर मसाला करपू शकतो। तर बघू शकता 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत। आपला मसाला तेल सुटेपर्यंत छान परतलेला आहे। तुम्ही रंग देखील बघू शकता किती छान आणि सुरेख असा आपल्या मसाल्याला रंग आलेला आहे। त्यानंतर मी इथे दही घेतलं होतं। त्या दह्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा पनीर मसाला टाकून घेतलेला आहे। ते दह्यातील मसाले पण आपल्याला छान 1 मिनिटं तेल सुटेपर्यंत छान आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे मसाले, दही आणि मसाले छान आपल्याला परतवून घ्यायचे आहेत 1 मिनिटांपर्यंत। तर इथे बघू शकता 1 मिनिट झालेलं आहे। बघू शकता किती छान असा आपला ग्रेव्हीला कलर आलेला आहे। एकदम हॉटेलसारखी ही ग्रेव्ही दिसत आहे। छान मिक्स करून घ्यायची आहे ही ग्रेव्ही। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम पाण्यामध्ये पनीर ठेवलं होतं तळून, ते आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे व्यवस्थित। तर मी इथे छान मिक्स केलेला आहे पनीर। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिट आपल्याला छान भाजी शिजवून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता, वाव किती छान आपल्या भाजीला कलर आलेला आहे। भाजीचं तुम्ही बघू शकता किती घट्टसर अशी तयार झालेली आहे। जशी हॉटेलमध्ये तयार होते सेम त्याच प्रकारे ही भाजी आपली घरी झालेली आहे। पनीर हैदराबादी रेसिपी। त्यानंतर त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकून घ्यायची आहे 2 ते 3 चमचे आणि छान मिक्स करायचे आहे। क्रीम टाकल्याच्या नंतर गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, फुल किंवा मीडियम ठेवायचा नाही, नाहीतर क्रीम फाटू शकते। त्यामुळे कमी गॅसवरती ही भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे। आता ही भाजी छान मिक्स झालेली आहे। त्यानंतर आता भाजी 1 ते 1.5 मिनिटं छान शिजलेली आहे। त्यानंतर आपण त्याला एक तडका देणार आहोत। हैदराबादी पनीर बनवतोय त्यामुळे आपण त्याच्यावर एक तडका देणार आहोत। मी पॅनमध्ये 2 चमचे बटर गरम केलं होतं, त्याच्यामध्ये 1 चमचा मिरची टाकून घेतलेली आहे आणि वरून अशी फोडणी टाकलेली आहे। तर तुम्ही बघू शकता जसजसं ते फोडणी आपल्या भाजीमध्ये मिक्स होते तसा तो फेस देखील कमी होतो। मिरची पावडरमुळे तिथे फेस आलेला आहे आपल्या फोडणीला। तर बघू शकता किती छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे। त्याच्यानंतर त्याच्यावर थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर तयार आहे आपली इथं हैदराबादी पनीर रेसिपी। तर इथे तयार झालेली आहे पनीर हैदराबादी रेसिपी। अगदी कमी वेळेमध्ये, कमी साहित्यामध्ये हॉटेलपेक्षाही सुरेख ही पनीर हैदराबादी रेसिपी तयार झालेली आहे। तर तुम्ही देखील अशी मस्त रेसिपी करू शकता। मी जे साहित्य आणि प्रमाण सांगितलंय त्याप्रमाणे ही नक्की करून बघा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशा छानशा पुढील रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।